मॅन्युअल स्कोरर अगदी बरोबर, कारण जो वेळ दिला त्या वेळेच्या आधी तुमची षटकं पूर्ण करा. वेळ संपल्यानंतर आपण एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेतोय आणि अशातच आणखीन उशीर मग होतोय, तिथे सुद्धा पेनल्टी असेल. गेम इज ऑन. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाज तयार धनंजय नाईक. स्ट्राईकिंग कडे बॅटर आपण बघतोय सोहम राणे आणि नॉन स्ट्राईकिंग कडे बॅटर राहुल सावंत. ISPL MPL या स्पर्धेमध्ये सुद्धा खेळताना दिसला हा खेळाडू राहुल सावंत. नॉन स्ट्राईकिंग कडे पहिलाच बॉल आत वळणारा चेंडू होता, सुपर कव्हर क्षेत्रामध्ये ढकलून दिलं. एक धाव मिळाली, एका धाब्याने खातं उघडलं सोहम या बॅटरने. धावसंख्या धावफलकावर 1. आदेश सुरुवात दमदार करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. ताई पॅकर्स गोराई हा संघ फलंदाजी करतोय. निश्चित स्वरूपाने ती सुरुवात एक आर्यभट्ट आहे ज्याने संपूर्ण जगताला 0 दिलाय आणि क्रिकेटमधील तुमची सुरुवात ही तुम्हाला 0पासून करावी लागते, म्हणून पहिली धाव ही प्रत्येक फलंदाजाकरिता फार महत्वाची. ऑन दी मार्क होत आहेत. एक या अंकांवर हे धावफलक दोन्ही सलामीवीर जे मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतात. थोडासा उशीर जरूर झालाय म्हणून जास्त वेळ घेऊ नका. लवकरात लवकर तुम्हाला ही इनिंग कंप्लीट करायची हे लक्षात असू द्या. धनंजयाला पण पाहत आहे गोलंदाजी मार्कवर. हलकीशी लेन थोडीशी पुढे ठेवली आणि तदनंतर हळुवारपणे थोडासा नॅचरल स्विंग लेफ्ट हँडर बॅटर करिता आणि सरळ चेंडू असते रक्षक यांच्या हातकंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. यस, चेन्नई सिंघम या संघाद्वारे खेळलेला खेळाडू आहे ISPL मध्ये आणि MPL मध्ये सुद्धा त्याला मी बघितलं होतं. मुंबई प्रीमियर लीग मध्ये सुद्धा हा खेळाडू परफॉर्मन्स चांगला देऊन गेला होता आणि तो आता स्ट्राईकिंग कडे आहे. लेग स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल कळून काढला जातोय. बघूया किती धाव मिळतील. चांगला फटका बघायला मिळाला आणि याच बरोबर या 2 धाब्यांशी खातं उघडताना दुसरं राहुल सावंत हा खेळाडू. धावसंख्या धावफलकावर 3 बॉलच्या समाप्तीनंतर 3 धाबा. एक वेळेबद्दल आपण माहिती देऊया. 9 वाजता हा पहिला बॉल पडलाय या मॅचचा. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न जरूर केला आणि या 2 धावा आहेत राहुलच्या बॅटमधनं. खेळाच्या माध्यमानं तुम्ही जितके खेळत जाताना तितके परिपक्व तुम्ही होत जाता आणि हीच परिपक्वता राहुल मध्ये आहे. कट करण्याचा प्रयत्न अगेन्स्ट द रन ऑफ प्ले इथून बीट होत असताना सरळ चेंडू निघून जाईल. यसी रक्षक यांच्या हातखंडामध्ये. पहा पॉवर प्ले आहे संदीप सर आणि पॉवर प्ले मध्ये तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागते आणि त्या मानसिकतेने त्या माइंडसेटने खेळणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणूनच त्यांच्या अगेन्स्ट गेम चेंजर खेळाडू आहे धनंजय नाईक. हा सुद्धा गेम चेंजर खेळाडू आहे. अनेक मॅचेस त्याने आपल्या टीमला जिंकून दिल्या. MS झाई टीमद्वारे खेळत असताना एक युटिलिटी क्रिकेटर म्हणून त्याने आपली छाप सोडलाय. तो सुद्धा चांगला प्रभाव टाकतोय, दबाव टाकतोय बॅटिंग करणाऱ्या टीमवर. धावसंख्या 3. आता स्लोवर वन चेंज ऑफ पेस ब्रेक केला होता चेंडूला, तितक्यात सक्षमतेने चेंडूला खोळून काढला मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव मिळाली, एका धाब्याच्या मदतीनं धावफलक पुढे सरकतो आणि धावा झालेल्या आहेत त्या 5 बॉलच्या समाप्तीनंतर 4 धावा. संत गतीने सुरुवात. थोडीशी सांभाळून सुरुवात केली आणि अतिशय वेळ घेत आहेत. क्रिकेटच्या पटलावर वेळ घेणं हे तितकंच महत्वाचं आहे, परंतु हा वेळ तुम्हाला लवकरात लवकर व्यतीत करावा लागेल. मार्जिन ऑफ एरर कुठेतरी गोलंदाजाकडे थोडंसं कमी आहे, फलंदाजाकडे जास्त मुभा आहे, कारण की पॉवर प्लेचं हे बंधन आहे. सर्वांचा उपयोग जरूर करायचा आहे. इनसाइड आउट खेळलाय क्षेत्ररक्षक मिड ऑफचे आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरचे चेंडूपर्यंत पोहोचतील आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं जातं. या 2च्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल. पहिल्या षटकाचा खेळ इथून झालाय समाप्त आणि 6 या अंकांवर हे धावफलक. प्रथमता बॅटिंग करतोय ताई पॅकर्स बेस्ट ऑफ गोराई हा संघ आणि सुरुवात थोडीशी सांभाळून झालाय आणि ज्या पद्धतीची गोलंदाजी झाली धनंजय कडनं MS झाई संघाकडनं ती अतिशय सुरळीत आणि सुरेख आहे. संदीप सर अगदी बरोबर उल्लेख आपण या ठिकाणी केलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धाबा बिनबाद नाबाद 6 धाब्याने सुरुवात केलेली आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आणखीन एक पॉवर प्लेचं षटक आपल्या भेटी करता येतं आणि हे षटक टाकण्याकरता बघूया कोणत्या गोलंदाजाला आमंत्रण दिलं जातंय. दोन्ही इंड जर आपण बघितलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही इंड कडून या मॅचला तुम्ही बघू शकतायत. समोर आपण बघतायत विरल नायर आणि अजित मात्रे सरांना. अतिशय चांगले पंच म्हणून त्यांची कामगिरी राहिली आहे या स्पर्धेमध्ये. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. दुसरे षटक टाकण्याकरता संतोष आला
एक अष्टपैलू खेळाडू म्हणून तो सुद्धा चमकदार कामगिरी करेल. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा इन दी एअर, चेंडू हवेत होता आणि याच बरोबर संतोष आल्या त्याला मिळाली सफलता. परत जावं लागतं बॅटर राहुल सावंतला. विकेट डाऊन, पहिला धक्का, एक गडी बाद, धावसंख्या 6. एक होऊ शकलं असं, त्या खेळाडूला बाद केलं, त्याची शिकार केली. सुरुवातीपासून अडचणीमध्ये पाहायला मिळाला. कुठेतरी तो स्ट्रगल होता. डॉट बॉलचं प्रमाण हे थोडंसं वाढलं गेलं. या ठिकाणी क्रिकेटच्या- आगमन होते आत्माराम लाडकोजी भोईर साहेबांचं. क्रिकेट प्रेमी वेलकम आत्माराम लाडकोजी भोईर, आपलं हार्दिक स्वागत. त्यानंतर आपण पाहतोय अनेक मान्यवर येतात, त्यांचीही चर्चा आपण करणार आहोत. ओटू कॉमेंट्री बॉक्स. क्रिकेटच्या पटलावर जितके तुम्ही कमीत कमी डॉट बॉल खेळाल ना तितकं तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे. पहिल्या मॅच मध्ये जवळजवळ 62 धावा आपण पाहिल्या आणि त्या 62 धावसंख्येचा पाठलाग जो यशस्वीरित्याने झाला, म्हणून धावा तुम्हाला द्याव्याच लागतील. 6 अंकांवर धावगती. समोरच्या दिशेने जरूर खेळायचं होतं, बॅटची बाहेरची खेळा लागली. शॉर्ट तडमान मध्ये फील्ड होईल. एक सिंगल धाव घेण्याकरिता फोर झालेत. एक सिंगलच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 7 अंकांवर. निमेशच्या बॅटमधनं ही सिंगल येते आणि 7 रन्स ऑन अ कार्ड. टाई पॅकर्स गोराई हा संघ जो विशेष करून आपण पाहताय मैदानावर. सुरुवात थोडीशी सांभाळून झाले, संत गतीने झाले, परंतु या संत गतीला आता कुठेतरी वेग धारण करण्याची आवश्यकता आहे, कारण की पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग गली रिझर्व मध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहत आहे. शॉर्ट पॉइंटला अगदी क्षेत्ररक्षक स्थित ठेवला गेला. शॉर्ट लॉंग लेग. बॅटची एज तडमानला फील्ड होईल. एक एंडने अगदी डायरेक्ट लीड करण्याचा प्रयत्न झाला, परंतु तितकासा नेम अचूक नाहीये. एक सिंगल धाव येईल. या सिंगलच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 8 रन्स ऑन अ कार्ड. स्वतः प्रेसिडेंट जे आपण पाहत आहे मोहन रवींद्रजी पाटील साहेब संपूर्ण गोष्टीकडे विशेष करून जे लक्ष ठेवत आहेत आणि नेहमीच वेळ हा फार महत्वाचा आणि क्रिकेटच्या दृष्टिकोनातून हा वेळ तितकाच गरजेचा आहे. एक एक सेकंदाने सामने बदलताना आपण कित्येक वेळा पाहिलेत. स्विच हिट जरूर खेळायचा होता. हो, हा फटका थोडासा अंगलट आलाय. असंच मी म्हणेन, स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं काम झालं. स्विच हिटचा फटका तो स्वीट नाही, तर आता कुठेतरी मी तर म्हणेन की तिखट आहे. विकेटचं पतन, फलंदाजाला बाद व्हावं लागेल. गॉन. मध्ये बघूया कशा पद्धतीने ही विकेट मिळाली. स्विच करण्याचा इरादा केला होता पक्का आणि अशा स्थितीमध्ये मिडल स्टंप वरचा जाणारा चेंडू होता. अपील जसं केलं तसं पंचांचं बोट आकाशाकडे उंचावलं गेलं. रिप्ले मध्ये दाखवलं गेलं की खरोखरच हा चेंडू मधल्या एसटी वर जाणारा होता, त्यामुळे योग्य निर्णय बघायला मिळतोय पंचांचा. आणि इथे काय घडलंय, विकेट मिळतंय. यस, चेंडू लागला तिथे. हो, चांगले बॅकलिपचा वापर केला. ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने चेंडूला वळवलंय. एकदा मारली, दुसऱ्या धाबे करता बॅटर धावतायत. थ्रो येण्याआधी नेमकं काय घडलंय, DRH ची मागणी केलंय. अंपायर्स कॉल बघायला मिळेल आपल्याला की बॅटर सुरक्षित आहे की नाही. बघूया कंट्रोल रूम मध्ये ललित भोईर सर येत आहेत. तत्पूर्वी आम्ही आमंत्रण देतोय मंडप डेकोरेटर्स, कुठे असेल तर त्यांनी त्वरित संपर्क साधा. DRS घेतलं गेलंय, रनआउट आहे की नाही या सर्व काही गोष्टी आता चेक केल्या जातील. महेंद्रजी भगत, TCB लाईव्ह. अतिशय चांगल्या पद्धतीने इथून ही स्पर्धा उभारी घेत असताना अग्रिसन आयोजित द ग्रेट मराठा स्पोर्ट्स शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्म शताब्दी निमित्ताने डिसिजन पेंडिंग आहे. सर्व काही गोष्टी ज्या क्लिअर होतील. TCB लाईव्ह नेटवर्क जे विशेष करून आपण पाहताय महेंद्रजी भगत आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्यांच्या वतीने अतिशय सुरेख पद्धतीचं हे टेलिकास्ट 5 कॅमेरांसमवेत
ही स्पर्धा कव्हर होत असताना जी विशेष करून पाहायला मिळते कीप रोलिंग या सर्व काही गोष्टी अगदी आपण पाहू शकाल. डिसिजन अजून सुद्धा पेंडिंग आहे. बघूया तो निकाल थोड्याच वेळात आपल्या हाती येईल. TCP लाईव्ह द्वारे थेट प्रेक्षेपण आपल्याला बघायला मिळतं. अतिशय चांगली क्वांटिटी पेक्षा क्वालिटी ही अतिशय चांगली. बॅटर इज आउट. परतावं लागतं बॅटरला. तुम्ही LED वॉलवर सुद्धा हे दृश्य बघू शकतायत. रिप्ले मध्ये आपण पुन्हा बघतोय. अतिशय चांगलं थेट प्रेक्षेपण आपल्याला TCPचं बघायला मिळतं. हे तुम्ही बघू शकतायत. खूपच मागे होते बॅट. तोपर्यंत क्षेत्ररक्षकाने आपलं काम बजावलं आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला दिलाय हा तिसरा धक्का. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा आहेत. धाव फलकावर 9 धावा. 1.5 चेंडूची समाप्ती. दबाव 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 फक्त दबाव दिसतोय टाई पॅकर्स गोराई या टीमवर. निश्चित स्वरूपाने आणि दबावामध्ये आता कुठेतरी खेळ जो आहे ना तो अधिकच थोडासा विखुरला जातोय. ताई पॅकर्स बेस्ट ऑफ गोराई संघ थोडासा अडचणीमध्ये सापडत असताना 9 अंकांवर 3 धक्का. हा जो कॉल होता ना कुठेतरी फलंदाजाच्या अंगलट झाला असंच मी म्हणेन. कारण की दुसऱ्या धावेकरिता परतण्याचा हा प्रयत्न तो प्रयत्नच राहिला. आता नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने ऋषिकेश या फलंदाजाला आपण पाहत आहे. या षटकातील 5 चेंडूंचा खेळ जो समाप्त झालाय 9 अंकांवर 3 धक्के जे आतापर्यंत बसलेत. हलक्याच्या हाताने फक्त आणि फक्त दिशा दर्शवले. पॉइंट क्षेत्रामध्ये जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाईल एक सिंगल दाबी स्कोर कार्डवर येईल आणि या सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 10 रन्स ऑन कार्ड. पहा संदीप सर ज्या पद्धतीची सुरुवात झाली होती थोडीशी खामोशी ही धावेंच्या बाबतीमध्ये विशेष करून पाहायला मिळत आहे. क्रिकेटच्या पटलावर प्रयत्न करीत राहणं हे तितकंच महत्वाचं आहे आणि जोपर्यंत तुम्ही प्रयत्न यशस्वी करत नाही तोपर्यंत इथे कुठेतरी जी धावसंख्या आहे ना ती स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळणार नाही आणि ते स्कोर कार्ड आतापर्यंत दाखवते. 2 षटकांचा खेळ समाप्त. टीम ताई पॅकर्स गोराई संघ 10 या अंकांवर 3 गडी बाद. 3 गडी बाद 10 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर ही धावसंख्या पुन्हा एकदा दोन्ही बॅटर या खेळपट्टीच्या मध्यभागी येऊन चर्चा करत आहेत. सकारात्मक दृष्टिकोन त्यांना ठेवावा लागेल. थोडेसे संकटामध्ये सापडलोय ताई पॅकर्स गोराई या संघ. आता गोलंदाजी मार्गावर धनंजय नाईक पुन्हा येत आहेत. गाभेला कॉमेंट्री बॉक्स इन कडून ते गोलंदाजी करण्याकरता सज्ज झालेत. स्ट्रायकिंग कडे बॅटर आहे ऋषिकेश. ओव्हर पिच बॉल. ओहो ब्रिलियंट पीस ऑफ फील्डिंग. व्हॉट अ कॅच ऑफ द टुर्नामेंट. अफलातून झेल टिपलाय. व्हॉट अ कॅच गॉन. आपण बघितलं की टीमला पुढे घेऊन जायचं आहे आणि स्वप्नीलने हा अप्रतिम अफलातून अमानवी झेल टिपला आणि त्याच्याकरता द ग्रेट मराठा परिवाराचे सर्व या स्पर्धेचे मुख्य आयोजक समाजसेवक आदरणीय मोहन रवींद्र पाटील साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक इथे जमा झालंय. काय म्हणाल या कॅच बद्दल? क्वालिटी आणि क्वालिटी या सर्व काही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळाला. हे एफर्ट्स आहेत, ही क्षमता आहे आणि काय जबरदस्त पद्धतीचा हा झेल जो विशेष करून पाहायला मिळाला. हलकासा लो होता. ऍक्शन थोडीशी आपण पाहू शकाल. रिॲक्शन करिता वेळ कमी होता आणि त्यानंतर सेलिब्रेशन स्वप्नीलचं पाहण्यासारखं आहे. ठाऊक आहे की ही मॅच फार महत्वाची आहे आणि त्या महत्वाच्या मॅच मध्ये हा महत्वाचा झेल आतापर्यंत सर्वाधिक अफलातून हा झेल स्वप्नीलच्या माध्यमाने टिपलाय आणि मोहन रवींद्रजी पाटील त्यांनी पाहिलं की या झेलचं महत्व किती आहे. 500 रुपयांचा कॅश प्राइज. 10 अंकांवर लागलेला चौथा धक्का. पहा संदीप सर जी स्थिती कुठेतरी गंभीर होती ना आता गंभीर नाही तर नाजूक झाले. 10 अंकांवर 4 धक्के. शरापासून थोडीशी लेंथ बाहेर आहे. पंचांचे दोन्ही हात समांतर झालेत. अजितजी म्हात्रे सर यांना आपण पाहत आहे आणि विशेष करून आता चेक केलं जाईल. पुन्हा एकदा DRS गोलंदाजी करणाऱ्या संघाकडनं मात्र इथून रेफर केलं गेलंय. सर्व काही गोष्टी आता पुन्हा एकदा चेक केल्या जातील. ललितजी भोईर सर आहेत आमच्या समवेत आणि या सर्व काही गोष्टीच्या विशेष करून पाहायला मिळतात. पंचांनी तर ऑफिशियली निर्णय दिलाय वाईट परंतु डिसिजन पेंडिंग. गोलंदाजी करणाऱ्या संघाने मात्र इथून चॅलेंज. सो डिसिजन आला. इट्स चेक करतायत पुन्हा एकदा पंच.
श्युरिटी फार महत्वाची आणि तीच टीसीपी लाईव्ह नेटवर्कवर विशेष करून सातत्याने पाहायला मिळते. सर्व काही गोष्टी ज्या विशेष करून इथून महत्वाच्या आहेत म्हणून जो डिसिजन होता पंचांचा त्यावरच सहमती दर्शवावी लागेल. इट्स अ वेट बॉल आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू तो या ठिकाणी झालाय समाप्त. DRS ची मागणी होती आणि तो DRS आता संपलाय. गोलंदाज तयार. आत वळणारा चेंडू होता, ब्रेक चेंडू होता, टायमिंग प्रॉपर होताना दिसलं नव्हतं. फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता शॉर्ट कव्हर क्षेत्रात. धाव काय मिळत नाही बॅटिंग करणाऱ्या टीमला. 11 धावा 4 गडी बाद. म्हणजेच जी काही स्वप्न बघितली होती आज सुरुवातीची ती स्वप्न या ठिकाणी डोळीस पाडलेत गोलंदाजी करणाऱ्या टीमने. आणि काय गोलंदाजी राहिला, योग्य ती लाईन योग्य ती लेंथ विशेष करून बांधून ठेवलंय. हा चेंडू देखील टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला आणि कुठेतरी द्विधा मनस्थितीमध्ये टाकले आतापर्यंत फलंदाजाला. आणि MS झाई संघ आता अडचणीमध्ये सापडत असताना जो विशेष करून पाहायला मिळतोय. एका फलंदाजाला लयबद्ध होण्याकरिता चांगल्या इनिंगची गरज आहे, परंतु गोलंदाजांना लयबद्ध व्हायचं असेल तर चांगला टप्पा, चांगली लाईन आणि सर्वात महत्वाचा तो रिदम तितकाच गरजेचा आहे. आता ती रिदम तो गोलंदाजी जी विशेष करून इथून पाहायला मिळत आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. 1.3 चेंडू आतापर्यंत हाताळले धनंजयने आणि 8 धावा दिल्यात आणि एक महत्वपूर्ण गडी तो देखील बाद केलाय. पूर्णपणे ताई पॅकर्स गोराई संघ अडचणीमध्ये आहे. बघूया आता पुढचा बॉल कसा असेल. हो चेंडू हवेत आहे, टायमिंग प्रॉपर होताना दिसत नाही. मिडऑफ मध्ये खायचं होतं. कबर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने आता झेल सोडलाय. फळस्वरूप स्वरूप एकदा मिळाली बॅटरला. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्येत बदल होतोय आणि धावा झालेल्या आहेत त्या 13 धावा. 13 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. 4 गडी बाद 13. व्हेरिएशन आहे प्रत्येक चेंडूकडे. या सर्व काही गोष्टी आता प्रश्न विचारले जातात धनंजयकडनं आणि या प्रश्न मंजुषेमध्ये कुठेतरी उत्तर सापडत नाही. हे वर्ड चांगलं होतं परंतु झेलला कन्वर्ट करू शकले नाहीत. कुठेतरी आउटसाइड ऑफ ही लेंथ होती. त्यानंतर खेचून मारण्याची मानसिकता जी विशेष करून पाहायला मिळाली आणि एक्स्ट्रा कव्हर बनत क्षेत्ररक्षक धावत पडत आले. झेल ड्रॉप. दिशा आणि लाईन ही थोडीशी भरकटली जाते. पंच पुन्हा एकदा वळतात आमच्यापर्यंत. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धावेचा सहारा. एक अतिरिक्त धावेच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल. एकंदरीत 14 या अंकांवर 14 रन्स होणं काढ बांधून ठेवले परंतु उत्तर तुम्हाला द्यावंच लागेल. क्रिकेटच्या पटलावर जोपर्यंत तुम्ही प्रयत्न यशस्वीरित्याने कंप्लीट करत नाही तोपर्यंत तुम्ही यशाची पायरी चढत नसता. 14 या अंकांवर 4 धक्के. पुढचा बॉल टाकण्याकरिता पुन्हा गोलंदाज तयार. इशारा टेकन. बघितलं तर लेग कटर चेंडू होता आणि त्याला छेडलं होतं बॅटरने. परिणाम वाईट होत आहेत. बॅटिंग करणाऱ्या ताई पॅकर्स गोराई टीमला लागलाय 5वा धक्का. 5 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर 14. 14 for 5. न्यू बॅटर इन सौरभ भंडारी या बॅटरला मैदानाच्या आतमध्ये धाडलं गेलं. धावसंख्या धावफलकावर 5 गडी बाद. फक्त आणि फक्त 14 धावा. संकटांना जिद्दीने तोंड देणं म्हणजेच बुद्धिमत्ता. काय इथे बुद्धिमत्तेचा वापर बॅटिंग करणाऱ्या टीम द्वारे केला जाईल काय प्रश्न पडला आपल्याला. अडचण आहे आणि या अडचणीतून आता कुठेतरी मार्ग शोधावा लागेल. कुठेतरी 5 धक्के म्हणजे जवळजवळ अर्धा संघ आता तंबूच्या आश्रयाला आहे. कुठेतरी स्थिती थोडीशी डाळमळीत जरूर झाली कारण की फलंदाजाने ते कॉन्ट्रीब्युशन दिलं नाही. म्हणून क्रिकेटच्या पटलावर पाहण्याकरिता सर्व काही गोष्टी सोप्या आहेत. करून दाखवणं तितकंच कठीण आहे. म्हणून क्षमता फार महत्वाची आहे. ज्या संघाच्या नावाकरिता तुम्ही खेळताय त्याकरिता एफर्ट्स देणं अतिशय फार महत्वाचं असेल कारण की स्थिती थोडीशी नाजूक आहे. ताई पॅकर्स गोराई या संघाची 14 या अंकांवर 5 धक्के बसल्यात. शेवटचा अंतिम चेंडू धनंजय खोलून ठेवला. परिपूर्ण आपण म्हणू शकाल की द्विधा मनस्थितीमध्ये इथे फलंदाजी होत असताना आणि काय गोलंदाजी राहिलाय याला आपण म्हणू शकाल की चांगल्या लाईनवर आणि चांगल्या लेंथवर बांधून ठेवले फलंदाजांना आणि कुठल्याही पद्धतीचं उत्तर आतापर्यंत सापडत नाही. 14 अंकांवर 5 धक्के. ताई पॅकर्स गोराई या संघाची. पाहुण्यांचं आगमन होतंय. नंदकुमार पाटील राजावलीवरून या ठिकाणी आल्यात. वेलकम. आपलं हार्दिक स्वागत. खासदार चषकाचे प्रणेते वेलकम. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. थँक्यू. बरेचसे पाहुणे मंडळी येतात आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान सुद्धा आपण काही वेळानंतर करणार आहोत.
3 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 14 धाबा ताई पॅकर्स गोराई या टीमच्या झालेत. पुढील होणारा मॅच सुद्धा फार महत्वाचा असेल. द ग्रेट मराठा जुचंद्र आणि रिधित 11 गोरसई बी दोन्ही टीमचे कॅप्टनने टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. या मॅचला आपण काही वेळातच सुरुवात करणार आहोत. हे तुम्ही बघू शकतायत मॅन ऑफ द सिरीज करता असलेली ही स्कूटी जे आपल्याला कलीम शेख साहेबांकडून या स्पर्धेकरता उपलब्ध झालंय. मॅन ऑफ द सिरीज म्हणून उद्योजक कलीम शेख साहेबांचं मोलाचं सहकार्य. स्विंग अँड मिस गुडलाईन क्षेत्रामध्ये चेंडू टाकलाय. सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. दबाव दडपण जे आलंय ते काही कमी होताना दिसत नाही. 5 गडी बाद धावसंख्या 14. आणि चांगला गेम प्लॅन आहे इथून विशेष करून MS जाई या संघाचा की संतोषला कंटिन्यूस केलंय. ओहो खूप चांगली लाईन आहे. परिपूर्ण या लाईनवर आता उत्तर सापडत नाहीये. उत्तर जर सापडायचं असेल तर आता प्रयत्न तुम्हाला धावींच्या दिशेने करावे लागतील डेफिनेटली. आणि ताई पॅकर्स गोराई संघ पूर्णपणे अडचणीत आहे. आणि मागचे जर आपण 15 ते 16 चेंडू बघितले तर त्याच्यावर धाबा कशा आल्यात कशा पद्धतीने आल्यात हे स्पष्ट दर्शवले TCP द्वारे. बरोबर आता गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. संतोष फोर्स केलाय. ताकदवर फटका पाठवून दिलं लॉंग पट्ट्या बाहेर सीमारेषे पार आर पार दमदार शामदार बहरदार डोलदार वजनदार बॅटरने ठोकलाय षटकार. जो फटका आहे ना कुठेतरी मी तर म्हणेन संदीप सर की दुष्काळामध्ये पाणी शोधण्याचं काम केलंय. अगेन्स्ट द रन ऑफ प्ले स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका जो विशेष करून आपण पाहू शकाल. ओव्हर द बॉल हेड अतिशय चांगला स्ट्रोक आहे. या 6च्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल. संजयजी म्हात्रे साहेब आमच्या समोर जॉईन झालेत. 20 या अंकांवर हे धावा फलक पहा. इथून प्रहार तुम्हाला करावेच लागतील. जवळजवळ अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला आहे. खेचून मारण्याची मानसिकता जी जरूर झाली. पुन्हा एकदा लेन पहा. अगोदरची लेन थोडीशी पुढे देण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा ही लेन पुढेच आहे परंतु यॉर्कर पद्धतीने चांगली गोलंदाजी. म्हणूनच जेव्हा चालत नसतात कुठलीच शस्त्र आणि अस्त्र तेव्हा चालतं ब्रह्मास्त्र. हे ब्रह्मास्त्र वापरलंय गोलंदाज संतोष याने. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 20. लोअर फुल टॉस बॉल मनगटाची मदत घेतली. स्कोअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून दिलं. 30 सर्कलच्या बाहेर येऊन थ्रो येण्याआधी 2 धाव पण पूर्ण होत आहेत. धावसंख्या पोहोचली 5 गडी बाद 22. 22 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. क्रिकेटमध्ये अटॅकिंग माइंडसेट हा फार महत्वाचा आहे. सुरुवातीपासून मी तर म्हणेन कुठेतरी तो माइंडसेट विखुरला गेला होता. दबावामध्ये काही जण पुढे जातात काही जण मागे येतात परंतु इथून थोडासा बॅकअप हवा होता ताई पॅकर्स गोराई या संघाला. 22 या अंकांवर आतापर्यंत धावगती जरूर पाहायला मिळते परंतु ही धावसंख्या काफी आहे का हा देखील एक प्रश्नचिन्ह. अजूनही 2 षटका आहेत पुढची. इथून प्रयत्न करायला हवा. हलकीशी पार्टनरशिप बिल्ड झाले जरूर सोहम आणि सौरभ मध्ये. स्वप्नाने खेळला हलक्याशा हाताने खेळण्याची मानसिकता. स्कोअर लेग वर्ण क्षेत्ररक्षक पुढे येतील आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आता जो हा श्वास आहे ना क्रिकेटचा संदीप सर तो घेणं फार महत्वाची भूमिका आहे. क्रिकेटच्या पटलावर ठेच लागल्यानंतरच अक्कल येते आणि ही महत्व खरेखुर आहे. कुठेतरी ती ठेच लागली. सुरुवातीला फलंदाज आले फलंदाज गेले जणू काही हजेरी पात्र मैदानावर ते दाखल झाले होते आणि तदनंतर कुठेतरी जाग आली. सिंहगडाला उशिराने जाग आल्यानंतर सॉफ्ट हँडचा वापर केला जातोय. सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं जाईल. 4 षटकांचा खेळ जो इथून समाप्त झालाय आणि धावगती 24. 24 या अंकांवर 5 धक्के. प्रथमतः फलंदाजी करत असताना टीम ताई पॅकर्स गोराई संघ म्हणजे 6च्या सरासरीनेच या 24 धाव फलकावर आलेत. आता 5वं षटक सुद्धा फार महत्वाचं असेल. तत्पूर्वी आणखीन एक अनाउन्समेंट आपण करूया एका स्पर्धेबद्दल. गोराई माऊली स्पोर्ट्स प्रेझेंट तुझी माझी दोस्ती चषक 2026 आपल्या भेटी करता येतोय. 24 एप्रिल 25 एप्रिल आणि 26 एप्रिल या 3 दिवसामध्ये ही स्पर्धा आपल्या भेटी करता येतोय. प्रथम पारितोषिक आहे 2 लाख. द्वितीय पारितोषिक आहे 1 लाख. मॅन ऑफ द सिरीज करता सायकल असेल आणि अनेक अनमोल अशा वस्तू या स्पर्धेमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. स्पर्धेची प्रवेश फी आहे 23,000 आणि संपर्क करता क्रिस्टन मनाजी यांच्याशी आपण संपर्क करू शकतात. या स्पर्धेला मॅग्निफिसंट ग्राउंडवर आपण बघणार आहोत. हे ठिकाण आहे या स्पर्धेचं. वळतो आम्ही उजव्या बाजूला येत आहेत नंदकुमारजी भोईर त्यांचं आम्ही स्वागत करतोय. मॅच कडे रवाना होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धाबा झालेत. आता काय 2 षटकांमध्ये किती धाबा पाहिजेत. पडझड आहे डेफिनेटली. इथून जास्तीत जास्त धावा घेण्याचा मानस असावा फलंदाजी करणाऱ्या संघाकडनं. नेहमीच आपण म्हणतो ना पाने के लिए बहुत कुछ लेकिन खोने के लिए कुछ काफी.
या मॅच मध्ये आता जर तुम्हाला लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करायची असेल, मोठं लक्ष जर ठेवायचं असेल, तर जास्तीत जास्त धावा इथून कराव्या लागतील. जयराजाला आपण पाहताय, फिरवलं या चेंडूला. पहा, अंधाधुंद फलंदाजी तुम्ही करू शकत नाही. क्रिकेट पाहण्याकरिता सोपं आहे, करून दाखवणं तितकंच कठीण आहे. कारण की इथे प्रत्येक गोष्ट मिळवण्याकरिता तुम्हाला तुमच्या अगदी मेहनतीच्या जोरावर ते उत्तर द्यावं लागेल. हातभर वळण होतं आणि सरळ चेंडू निघून गेला यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये. चांगली गोलंदाजी. आलेल्या संकटांवर आता बॅटर तुटून पडतील काय प्रश्न उद्भवला होता. यावेळेला बॅटरने चेंडूला भिरकावून दिलं मिड विकेट पट्ट्या बाहेर. सीमारेषे पार. बिग ब्लास्ट. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक आलंय आलंय षटकार. दमदार हिट आहे आणि चांगल्या पद्धतीने आता लपेटलं या स्ट्रोकला, असंच म्हणावं लागेल. टप्पा पडला होता आणि मिडल स्टंपवरून आपण पाहू शकाल. आणि तदनंतर जो स्विंग होता ना, त्याला कव्हर केला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा स्ट्रोक कन्वर्ट केला आणि मिड विकेट सीमारेषा पार चढून निघून गेला थेट प्रेक्षकांच्या भेटीकरिता. तमाम प्रेक्षक राजा मैदानाच्या सभोवताली आज दाटीवाटीने उपस्थित झालाय. आज प्रेक्षकांकरिता झेलकरिता 1500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. जसजसं अगदी दिवस आणि रजनी पुढे जाईल ना, कॅश प्राइज मध्ये बढोती जी विशेष करून पाहायला मिळणार आहे. स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल की फटका खेळण्याचा मानस आहे मोठा, परंतु अंधाधुंद फलंदाजी विशेष करून तुम्हाला पाहायला मिळते. बीट झाले. डॉट बॉल. इथे बॅटरची कमजोरी काय आहे ते ओळखलं, त्यामुळेच या वेळेला बॅटरला लेग कटर चेंडू टाकलाय जो बॅटच्या रीच मध्ये येणार नाही. ह्या वेळेला डॉट बॉल. 0-6-0. जयराज गोलंदाजी मार्गावर तयार. आता मात्र बॅटर ऐकणार नाही, त्यांनी चेंडूला फेकला मिड विकेट पट्ट्या बाहेर. टावरिंग 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 6. चांगलं कनेक्शन आणि धावेंचं कलेक्शन, ते देखील 6च्या रूपाने. याच गोष्टीची अवलोकन मी केली होती सुरुवातीलाच की कुठेतरी तुम्हाला आता हे प्रयत्न वाढवावे लागतील. नेहमीच क्रिकेटच्या पटलावर आपण म्हणतो ना, प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेल ही गळे. आणि काय कनेक्शन बनलं, अतिशय चांगलं. आणि स्लॉट मध्ये होता हा चेंडू आणि बरोबर बॅट स्विंग जी पाहायला मिळाली आणि वाईडिश मिड विकेट सीमारेषा पार चढून निघून गेला. या 6च्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 36 या अंकांवर. हे षटक थोडंसं चांगलं राहिलंय, विशेष करून ताई पॅकर्स गोराई या संघाकडनं. तर एम एस झाई संघ इथून प्रयत्न करेल की जी धावसंख्या थोडीशी कमी झाली होती ती आता वाढते, प्रयत्न असावा डॉट बॉल करिता. पुढील बॉल पुन्हा एकदा इथून जयराज. कनेक्शन तर पुन्हा एकदा चांगला आहे, परंतु ऑन साइडला प्रोटेक्शन आहे. वाईडिश लॉंगनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचेल सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जाते. पहा, सोहम आणि सौरभची जी पार्टनरशिप झाली ना संदीप सर, जी महत्वाची आहे ताई पॅकर्स गोराई या संघाकरिता. हा, अगदी बरोबर. दोघांनी मिळून चांगली भागीदारी रचलोय आणि करंट रन रेट 7.86च्या गतीने आपल्याला पुढे जाताना दिसतोय. पुढचा बॉल लेग स्टंप सोडून जाणारा बॉल आहे. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल बॅटच्या रडार मध्ये आला असता तर कदाचित हा सुद्धा षटकार आला असता. अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 5 गडी बाद 39. 39 for 5. थोडेसे टेन्स आहेत गोलंदाज. कुठेतरी जे मोठे प्रहार आलेत ना, आणि त्यानेच कुठेतरी जो माइंडसेट आहे थोडासा विचलित जरूर झालाय. 39-39 या अंकांवर सुरुवात जरूर थोडीशी खामोशीपरी झाली होती, परंतु आता कुठेतरी इथून ट्रॅक पकडलाय ताई पॅकर्स गोराई या संघाने. 39-39 या अंकांवर धावफलक. सरबाटचा उपयोग जरूर केलाय. चिप शॉट ज्याला आपण म्हणू शकाल आणि थेट लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाला निवडलं. बाय द्विधा मनस्थितीमध्ये हा स्ट्रोक कुठेतरी कन्वर्ट केला गेला आणि लॉंग ऑफ मध्ये बरोबर क्षेत्ररक्षकाला निवडत असताना अतिशय सुरेख पद्धतीचा झेल जो इथून कन्वर्ट होत असताना जी पार्टनरशिप आता बिल्ड झाली होती ना, ती पार्टनरशिप झाले ब्रेक. या ठिकाणी आगमन होतोय जिग्नेशदादा म्हात्रे यांचं. युवा उद्योजक, वाकीपडा युवा सेना अधिकारी, बोईसर विधानसभा. वेलकम जिग्नेशदादा म्हात्रे, आपलं हार्दिक स्वागत. त्यानंतर चेतनजी पाटील साहेबांना देखील आपण पाहतोय. वेलकम चेतनदादा, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि शुभम शिर्के यांना देखील आपण पाहतोय, त्यांचंही करूया हार्दिक स्वागत. बघूया आपण आता धावफलक नेमका काय झालं, कारण 6वा धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या ताई पॅकर्स गोराई या टीमला. 6 गडी बाद धावसंख्या धावफलकावर 39. 5 षटक इथं समाप्त झालेत. आता 6वं षटक जे सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवूनच खेळावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. काय वाटतं, शेवटच्या षटकामध्ये 12-13 धावा येऊ शकतील काय? आणि त्याकरिता प्रयत्न करायलाच हवा इथून संदीप सर. 39 जी सुरुवात डाळमळीत झाली होती, कुठेतरी राहत मिळाली होती, परंतु
विकेट गेल्यानंतर पार्टनरशिप थोडीशी ब्रेक झाली, सौरभचं बाद होणं, धावा आणखी कमी होतील, परंतु सोहम आहे अजूनही मैदानाच्या दिशेने, जो 10 चेंडूकडे 15 धावेंवर खेळतोय. आता सोहमलाच कुठेतरी जी नौका थोडीशी डाळमळीत झाले ना, त्याला किनाऱ्यावर आणण्याकरिता आता प्रयत्न हे थोडेसे करावे लागतील. नेक्स्ट मॅच द ग्रेट मराठा जुचंद्र संघ आणि रिदित 11 गोरसई दोन्ही संघाने चला रिपोर्टिंग करायचं लवकरात लवकर. ऑनसाइडला खेळला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक स्थित आहे, डीप मधून पुढे येतील आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जातं. या दोनच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 41 अंकांवर. खूपच मेहनत घेताना दिसत आता ह्या षटकामध्ये बॅटर आणि 2 धाबा पूर्ण केल्या. 2 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या 41, 6 गडी बाद. महेंद्र याचं हे शेवटचं षटक. 11 मध्ये 17 धाबा सोहमच्या बॅट मधून आलेत. सलामीला आलेला खेळाडू आहे, सीट अँकर रोल तो अदा करतोय, खेळपट्टीवर उभा आहे. आता पुढचा बॉल आता बघितलं तर एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवून दिलाय, क्षेत्ररक्षकाने झेल ड्रॉप केलाय. 2 धाव मिळतील बॅटरला. या आधीच्या चेंडूवर सुद्धा 2 धाबा आणि आता सुद्धा 2 धाबा पाहिजे. धाबा धावसंख्या 43, 43. काय घटित झालं सुरुवातीपासून आपण पाहणार आहोत, जिथे सोहम आणि राहुलची जोडी होती. राहुलने साथ सोडली लवकरात लवकर, कारण की मोठं नाव होतं आणि कुठेतरी आज मी तर म्हणेन की नाव मोठं आणि दर्शन छोटं राहिलं. आणि तिथून जी लाईन लागली ना सुरुवातीपासूनच, जवळजवळ 5 धक्के लवकरात लवकर बसले, ज्यामध्ये निमेशला बाद व्हावं लागलं, स्वप्नील लवकरात लवकर बाद झाला, ऋषिकेश कदम तो देखील लवकरात लवकर बाद झाला. त्यानंतर एक पार्टनरशिप बिल्ड झाली जरूर सौरभ मध्ये आणि सोहम मध्ये, आणि कुठेतरी थोडंसं तारले जरूर लेफ्ट केलं, परंतु वेल लेफ्ट म्हणता येणार नाही संदीप सर, कारण की हे क्षण वाट बघायची नाही, या क्षणामध्ये तुम्हाला वाट लावायची गरज आहे, कारण की धावा शोधतायत ताई पॅकर्स गोराई संघ. 3 चेंडू टाकून झालेत बघा. अगोदरच्या 2 चेंडूवर 2-2 धावा आल्या. त्याच्यानंतर हा डॉट बॉल जो त्रस्त करणारा चेंडू होता गोलंदाजाचा. ओहो, पुन्हा एकदा तेच लाईन आणि लेंथ मेंटेन करतोय गोलंदाज. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. आता ओळखलं बॅटरला. डॉट बॉल येतोय पुन्हा एकदा. इथून आपण पाहत आहे दबाव दबाव आणि फक्त दबाव. बरोबर वाईट यॉर्कर, ज्याला आपण म्हणतो ना, बरोबर बुंद्यात हाताळला गोलंदाज महेंद्रने आणि अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 43-43 अंकांवर 6 गडी बाद. पुढील बॉल सपाटचा उपयोग केलाय, मनगड्याच्या साहाय्याने ऑन साईडला वळवलं गेलाय. लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धाबा मिळणार आहेत या दुहेरीच्या मदतीने, या दुहेरीच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 45-45 अंकांवर. शेवटच्या एका चेंडूवर जर मोठा फटका आला तर 50+ धावसंख्या होऊ शकतं. आणि टॉस साठी सुद्धा आता दोन्ही कॅप्टन तयारीत राहतील. द ग्रेट मराठा जुचंद्र विरुद्ध रिदित 11 गोरसई बी. दोन्ही टीमचे कॅप्टनने टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये या. 21 धाबा 15 चेंडूंमध्ये बनवल्यात सोहम या बॅटरने. 45 वर 6 गडी बाद. लोअर फुल टॉस बॉल सुपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. एक धाव मिळाली बॅटरला, दुसरे धाबे करता तो धावतोय. थ्रो येण्याआधी 2 धाव पण पूर्ण होत आहेत. 2च धाव मिळतील. पहिला डाव समाप्त झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना टॉस हरल्यावर ताई पॅकर्स गोराई टीमने बनवलेत 47 धाबा 6 गड्यांच्या मोबदल्यात. आणि बघूया आता आणि ज्यामध्ये 6 धाब्यांची पेनल्टी ती देखील ऍड होणार आहे. लक्षात असू द्या, जर्सीज समान नाहीयेत आणि जे प्लस होतील स्कोर कार्डवर, म्हणजे 47 झालेले आहेत +6, एकंदरीत 53 आणि 54 धावसंख्येचं टार्गेट जे इथून असणार आहे टीम MS झाई या संघाकरिता. चला आपण टॉस करता युवासेना अधिकारी बोईसर विधानसभा जिग्नेश दादा मात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस आपण करायचा आहे. या स्पर्धेकरता रोख रक्कम 50,000 रुपये ज्यांच्याकडून आल्या, जोरदार टाळ्या जिग्नेशजी मात्रे साहेबांकरता. आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. संदीपजी गावण सर टॉस बॉक्सच्या दिशेने असतील. हॅलो, कमेंट्री बॉक्स मध्ये सुद्धा आपण बघणार आहोत अक्षय साटम यांना. चला आपण टॉसच्या दिशेने वळूया.
कॉमेंट्री बॉक्स मध्ये आदेश पाटील यांच्यासोबत आपण बघणार आहोत तुषार सोनावणे यांना. चला या टॉस आपण करूया. युवासेना अधिकारी बोईसर विधानसभा पूर्व आदरणीय जिग्नेश दादा म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन यांना रिधित 11 गोरसई बी आणि दुसऱ्या बाजूला द ग्रेट मराठा जुचंद्र या दोघांमध्ये ही लढत असेल. आमचे अतिथी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आलेत, परंतु रिधित 11 गोरसई बी टीमचे कॅप्टन या ठिकाणी पोहोचले नाहीत. तत्पूर्वी जिग्नेश दादा म्हात्रे आमच्या सोबत आहेत. जिग्नेशजी थोडक्यात, कारण हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक या ठिकाणी भरवला गेला. द ग्रेट मराठा परिवाराचे सर्वेसर्वा मोहन रवींद्र पाटील साहेबांनी या स्पर्धेचं आयोजन केलं. कसं वाटलं इथे आल्यानंतर हे जे रोषणाई आपण बघतायत या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल? खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म दिला जातोय, काय म्हणाल? खूप छान आयोजन आहे आणि प्रत्येक वर्षी दादाचं आयोजन चांगलंच असते. थँक्यू सो मच. थोडक्यात प्रतिक्रिया त्याने दिल्यात. चेतन पाटील हे सुद्धा आमच्या समेत आहेत. टॉस काही वेळानंतरच आपण या ठिकाणी करणार आहोत. येत आहेत कॅप्टन या ठिकाणी येत आहेत. हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषकाचं हे शानदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. मराठी माणसांच्या हक्काचा माणूस, मराठी माणसांचा तारणहार म्हणून ज्याच्या नावाची चर्चा झाली, कारण यापूर्वी आचार्य आत्रे यांना मराठी माणसाचा तारणहार असं म्हटलं जायचं. आणि मार्मिककार बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा शिवसेनेची स्थापना केली त्याच्यानंतर मराठी माणसाचे तारणहार म्हणून बाळासाहेब ठाकरे साहेबांकडे पाहिलं गेलं. रिधित 11 गोरसई बी टीम टॉस करण्याकरता या लवकर. द ग्रेट मराठा जुचंद्र टीमचे कॅप्टन या ठिकाणी पोहोचलेत. रवी वाघमारे कर्णधाराच्या भूमिकेमध्ये असतील. अनेक कटआउट्स चोहे बाजूने पाहायला मिळत आहेत. आज अपाट गर्दी आहे, कारण अनेक नामवंत संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. गोरसई संघ आपल्याला खेळताना दिसतोय. त्याच्यानंतर MS झाई संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये उतरतोय. दुसऱ्या डाबाला आता काही वेळातच सुरुवात होणार आहे. रिधित 11 गोरसई बी शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. जर आपण या ठिकाणी टॉस करता आला नाही तर मग पेनल्टीला सामोरे जावं लागेल. चला तत्पूर्वी आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने वळूया, जिथे सज्ज आहेत तुषारजी सोनावणे आणि आदित्य पाटील. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. 53 धावा आणि 54 धावसंख्येचा पाठलाग जो इथून करायचा आहे, आणि या पाठलाग करण्याकरिता जयराज आणि ध्रुवेश अशी सलामीची जोडी. स्ट्राईक एंडला जयराज आहे, नॉन स्ट्राईक एंडला ध्रुवेश. पहिला चेंडू थोडीशी फ्लायटेड डिलिव्हरी जी विशेष करून पाहायला मिळाली. अक्रॉस लाईन उचलण्याचा प्रयत्न जो इथून पाहायला मिळाला, आणि निर्धाव चेंडूची सांगता जी विशेष करून दोन्ही संघ आमने सामने MS झाई आणि ताई पॅकर्स बेस्ट ऑफ गोराई. तुषार सोनावणे आमच्या समवेत आहेत. व्हेरी वेलकम तुषार. तुझं देखील या तिसऱ्या रजनीमध्ये सहर्ष स्वागत आहे. थँक्यू. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल. आदिजी पाटील यांचा आपण आवाज ऐकता त्या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर पहिल्या डावात कमीत कमी धावा बनलेल्या आहेत आणि त्या कमीत कमी धावेला आता रोखण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. पाहत कशा पद्धतीची ही मॅच रंगेल. अगदी ज्या ज्या वेळेला लो स्कोरिंग मॅच होतात त्या त्या वेळेला मजा येते मॅच पाहण्यासाठी. ऑन साइडला परावर्तित केला जाईल. इंटू द गॅप मध्ये वेग धारण केलाय चेंडूने आणि सरळ सीमारेषा पार. अतिशय चांगल्या पद्धतीचं कनेक्शन आहे. या 4 धावेच्या साह्याने इथून एक कॉन्फिडन्स वाढेल फलंदाजाचा देखील. कशा पद्धतीने फ्लिक ऑफ द रिक्स यावेळेस पाहायला मिळाले. मनगडच्या साह्याने ऑन ड्राईव्हचा हा दर्जेदार स्ट्रोक आणि लॉंगरला भेदून सरळ चेंडू निघून गेला 4 धावेंकरिता.
डॉटच्या स्वरूपात 2 आपण बघितले, परंतु त्यानंतरचा चौकार जयराजचा देखील आता कमबॅक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा फटकावरती 4. आडवा बॅटने खेळलाय फटका. अगदी जर पाहिले गेलं तर आउटफील्ड थोडीशी जर पाहिले तर स्लो आहे. त्या ठिकाणी डीप विकेटचे क्षेत्ररक्षक वेगळे येतील. दुसऱ्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय. फेकी खराब आणि त्याचा प्रत्युत्तर या बॉलवरती जर पाहिलं तर एकच धाव मिळणार आहे. 1 शॉट. पंचांचा इशारा देखील देण्यात येतोय. पहा इथे एक धावेला महत्व दिले, कारण की आदिजी पाटील अगदी जर पाहिलं तर रजनीचं क्रिकेट आपण खेळतोय, रात्रकालीन क्रिकेटच्या स्पर्धा आपण खेळतोय. एक धावेला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्यानं आपण महत्व पाहिलंय. या धावसंख्येच्या माध्यमातून टीमची टोटल 4 बॉलच्या समाप्तीनंतर 5 धावा. प्रत्युत्तर दाखल 54 धावेंचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये MS11 झाई संघ. धावा जरूर कमी आहेत, परंतु अवघड म्हणून चालायचं नाही. या धावा तुम्हाला डेफिनेटली कंप्लीट करायच्याच आहेत. सरबाटचा उपयोग केलाय. ओव्हर द बॉलर हेड स्ट्रेट ड्राईव्हचा दर्जेदार हा स्ट्रोक. जरूर त्या दिशेने क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले, परंतु चेंडूला रोखू शकले नाहीत. मिळतील धावा. यावेळी 4 चौकार. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना जरूर डॉट बॉल आले. सरळ बॅटचा वापर केला. फ्लो चांगला होता बॅटचा आणि अगदी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करत होते, परंतु बॉल इथे सरळ सीमारेषा पलीकडे निघून चाललाय. 4 धावेंकरिता हा दर्जेदार चौकार पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात चांगली झाली. टीम MS11 झाई संघाच्या माध्यमातून खेळत असताना जयराजला आपण बघतायत आणि दुसऱ्या बाजूला अगदी ध्रुवेशला देखील आपण पाहत आहेत. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 9 धावा फटकावरती लागल्यात. राहुलचा विचार जर केला तर पहिले बॉल षटक क्रमांक पहिल्यातील लगातार 2 डॉट आले. चौकार, सिंगल आणि पुन्हा एकदा चौकार. ऑन साईडला पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे थर्ड सर्कलच्या अगदी थोडंसं बॉल बाहेर निघून गेला. तत्पूर्वी या बॉलवरती एक सिंगल प्राप्त केले. एकेरी धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये जाऊन पोहोचते 10च्या घरामध्ये. या स्पर्धेची अगदी जर पाहिले तर जबरदस्त चर्चा सातत्याने संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आपण पाहत आहोत. आदिजी पाटील खरखर जर पाहिले गेलं तर या स्पर्धेचा उल्लेख प्रत्येक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये केला जातो आणि TC प्राईव्हच्या माध्यमातून जुळले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026 भव्य दिव्य आयोजन आणि हा पण कटआउट्स बघतायत. बाळासाहेब ठाकरे यांच्या भरपूर काही आठवणी आहेत आणि 5 रात्रीमध्ये या संपूर्ण आठवणी आपण बघणार आहोत. ही बाणावती सिरीजची यमा कंपनीची एक जबरदस्त ट्रेंडिंग मध्ये असलेली अगदी स्कूटी आपण बघताय त्या स्पर्धेच्या माध्यमातून. कलीमजी शेख यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप करण्यात आले. नेहमीच त्यांचंही खूप मोलाचं सहकार्य मोहनदादा पाटील यांच्या स्पर्धेमध्ये आपण बघितले. व्यासपीठावर धनश्री महेंद्र भगत मॅडमचं या ठिकाणी शुभागमन होते. TCPच्या सर्व आणि त्यांचंही करूया हार्दिक स्वागत. महेंद्र भगत यांच्या पत्नी आपण पाहतोय. वेलकम मॅडम, आपलं हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज तिसरी रजनी या स्पर्धेच्या आणि काय ग्लॅमर आलंय. अतिशय चांगल्या पद्धतीने भगवमय वातावरण हे चहू बाजूने. भगवा रंग म्हणायचं झालं तर नेहमीच त्यागाचा, शौर्याचा आणि बलिदानाचं प्रतीक राहिलंय. आणि नेहमीच मी तर म्हणेन की आपल्या रक्ताचा जो रंग आहे ना तो देखील भगवा, जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगदी चातुर्य सेनेमध्ये वापरला गेणारा शब्द. टॅप करायचं होतं हलक्याच्या हाताने. पहा धावा जरूर कमी आहेत तुषार, परंतु इथून मानसिकता फार महत्वाची असेल. सुरुवात चांगली झाली, सांभाळून झाले. 10 या अंकांवर आतापर्यंत जे पहिलं षटक आपण पाहिलं, सोहमने या षटकाची सुरुवात जी अतिशय सुरेख केले. टॅप करण्याचा प्रयत्न, बीट झाले, डॉट बॉल. ताई पाकर्स गोरे या टीमचा एक जबरदस्त गोलंदाज आहे आणि नेहमीच आपण बघितलं तर सोहमला धावा फटकावरती 10 1.1 बॉलच्या समाप्तीनंतर धावा इथे वेगाने बनवायच्या आहेत आणि त्यासाठी जयराज आणि दुर्वेशला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. जयराजने आतापर्यंत 7 बॉल फेस केलेत. ऑफस्टिकच्या बाहेर सफल झाले, जागा बनवली, बॉलला हुक केलंय आणि पाठवलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावेंसाठी खणखणीत चौकार. काय फटका खेळला, वा. मनगटाचा पुरेपूर वापर केला, पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला बॉल आणि या बॉलला कन्वर्ट केलं. अगदी जर पाहिलं तर लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावेंसाठी चौकार आपल्याला पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले 5 कॅमेरा सहित या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण आपण बघतायत आणि 5ही अँगलने हे चौकार दाखवले जात आहेत. ड्राईव्हचा फटका दर्जेदार आणि सुंदर आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पुढे जातील आणि चेंडूला उचलून
फेकी करतील. सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जाते. समोरच्या दिशेने जो खेळाडू कक्ष आहे तिथे काही प्रेक्षक राजे किंवा खेळाडू जे खाली बसलेत ना त्यांनी वर बसायचंय. चला प्लीज ही नम्रतेची विनंती, बॅरिकेड सोडून बसायचंय प्रत्येकाला, ही नम्रतेची विनंती. ही सूचना आली आमच्यापर्यंत आयोजकांच्या वतीने. धन्यवाद. 16 या अंकांवर धावगती आहे. सांभाळून सुरुवात केली, कुठेतरी वेळ घेत आहेत जयराज. आतापर्यंत चांगली बॅटिंग. ऑफस्टंपच्या बाहेर शबलून खेळण्याची मानसिकता. टॉप एज उडाला गेला आणि शॉट फाईन लेग मध्ये पकडले गेले. सांभाळून जरूर सुरुवात झाली होती परंतु यावेळेस झाले कॉन्सन्ट्रेट लॅप आणि हा पहिला धक्का MS झाई या संघाला. फलंदाज बाद. फुलर लेंथ होती ऑन साइडला, थोडेसे ब्लाइंड जरूर झाले आणि तितक्या कन्व्हिन्सिंगली अगदी आपण पाहू शकाल इथून स्ट्रोक अटेम्प्ट करू शकले नाहीत. वेळ जो आतापर्यंत आपण पाहू शकाल 9:46 पहिला चेंडू जो मार्गस्थ झाला होता आणि इथून 9:54 झालेत. 16 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. चला प्लीज विनंती असेल विदित 11 गोरसई ब संघ आपण दाखल झाला असाल तर या नाणेफेकीचा कॉल करण्याकरिता. वेळ फार महत्वाची आहे कारण की अगोदर वेळेवर संघ दाखल झाला नाही म्हणून या मॅच मध्ये 6 धाब्यांची पेनल्टी जी विशेष करून मिळाले. 16 या अंकांवर धावगती 1.4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. स्वप्नाने केला हलक्याच्या हाताने स्टेअर करण्याचा प्रयत्न. ऑन साइडला ऑन ड्राईव्हचा फटका. ब्रॉन क्षेत्रामध्ये चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल. एक सिंगल धाव येईल. या सिंगलच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 17 या अंकांवर. विकेट गेले माहित आहे आणि त्याच कनस आलेल्या पहिल्याच बरोबर सिंगल कंप्लीट केले. धावसंख्येचा फटकावरती 17 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर चांगली बॅटिंग सुरू आहे परंतु तेवढ्याच अब्बल दर्जाची गोलंदाजी मित्र म्हणेन टीम गोराई संघाच्या माध्यमातून. यावेळेला फटका चांगला इन टू द गॅप मधून फ्लॅट अँड फ्युरियस. एक्सलंट टायमिंग साधल्या बॉलवरती आणि दुर्वेशने पाठवल्या बॉलला सीमारेषा पलीकडे. 6 धावेंसाठी षटकार. बॅकफुटवरच होते आणि पिक केलं आणि पिक करत असताना डिस्पॅच देखील केला आणि काय वेट परिपूर्ण ट्रान्सफर झाला. षटकाराच्या बाहेर झेलकरिता 1500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. प्रेक्षकांकरिता आज ती सुवर्ण संधी. जर झेल घेतला असेल तर प्रेक्षक राजे आणि DCP लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमाने हे थेट प्रक्षेपण आपण पाहत आहे. काय जबरदस्त कॅमेरा वर प्रेक्षक राजाने आय थिंक झेल घेतलाय त्या दिशेने. सो आपण यायचं आहे, आपण बक्षीस पात्र आहात. हीच या रजनीची खऱ्या अर्थाने एक ताकद राहिलंय आणि या मोहन रवींद्रदादा पाटील यांना ठाऊक आहे की कशा पद्धतीने स्पर्धा उचलायची आहे आणि त्या सर्व काही गोष्टी ज्या विशेष करून आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या प्रेमापोटी आज सर्व काही गोष्टी इथून होत असताना ज्या विशेष करून पाहायला मिळतात तेच मोहन रवींद्रजी पाटील. 23 या अंकांवर धावगती आहे. चांगला स्ट्रोक आला. स्विचिटचा फटका जरूर खेळायचा होता, तितकंसं टायमिंग तर जुळू शकलं नाही आणि सरळ चेंडू निघून जाईल. यस्ती रक्षक यांच्या हातखंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न केला परंतु अगदी जर पाहिजे तर चेंडूचा टप्पा नाही ओळखू शकले आणि त्याच कारणास्तव मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता केली जाते. पडल्यानंतर थोडासा बाहेर देखील बॉल वळाला आणि त्याच कारणास्तव इथे डॉट बॉल आलाय. या पुढचा बॉल पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल होता. अगदी जर पाहिजे तर सिंगल घेण्याचा प्रयत्न. डिफेन्सिव्ह स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतो. एक धाव परिपूर्ण या बॉलवरती प्राप्त केली जाईल. एकेरी धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती MS 11 झाई संघ 24च्या घरामध्ये 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. राहुलला मात्र षटक क्रमांक 3 मध्ये आमंत्रित केलेला आहे. 22 मध्ये 30 ची गरज आहे. यावेळेस चांगली गती होती, हलकीची फ्लाइट दिली होती. अँगलने चेंडू थोडासा मिडल स्टंप वरून बाहेरच्या दिशेने जात असताना वळण घेतला आणि सरळ चेंडू यस्ती रक्षक यांच्या हातकंडामध्ये विसावला जाईल. डॉट बॉल. 21 चेंडू इथून शिल्लक असतील आणि अजूनही 30 धावेंची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. टायमिंग तर तितकंसं जोडू शकलं नाही. स्कोरलेगच्या दिशेने चेंडू निघून जातोय. सन्माननीय जिग्नेशजी म्हात्रे साहेब आणि चेतनजी पाटील साहेब आपणास विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते आजच्या रजनीमधील तिसरा सामना द ग्रेट मराठा वर्सेस रिदित 11 गोरसाई B या दोन टीमच्या दरम्यान आणि या सामन्याची नाणेफेक आपण करावी. इथे फटका चांगल्या हवेत खेळल्या. बॉल उंची जास्त गाठले, लांबी कमी. तिथे क्षेत्ररक्षकाने केली आहे चुकी. कॅच ड्रॉप झाल्या मैदानाच्या आतमध्ये. राहुल
अगदी जर पाहिलं तर त्याच्या गोलंदाजीचा जलवा मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय, परंतु क्षेत्ररक्षकाचा अभाव तिथे दिसला. लेफ्ट स्पिनर आहेत, ऑफस्टिकच्या बाहेर शबल झाल्या ऑन साइडला. अगदी बॉलला फेकून दिलं होतं, परंतु डिस्टन्स क्लिअर होऊ शकलेला नाहीये. क्षेत्ररक्षकाने इझिली कॅच घेण्याचा प्रयत्न केला आणि तो या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झालाय. आउट बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, नाराज आहे स्वतः फलंदाज अगदी या फटक्यावरती, कारण की बॅटने बॉलचा संपर्क नाहीये. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक डॉट बॉल आलाय. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती 26 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी भरतजी सज्ज असतील. थँक्यू तुषार. या ठिकाणी नाणेफेक होते आजच्या रजनीमधील तिसरा सामना. एका साईडला आपण द ग्रेट मराठा यजमान आयोजक प्रायोजक संघ पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला आपण रिदित 11 गोरसाई 20 संघ. बघा कॉईन बघा, एका बाजूला आहे अग्री सेना आणि दुसऱ्या बाजूला आहे द ग्रेट मराठा असा कॉईन आहे. जिग्नेश दादांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते कॉईन स्पिन करावा. कोण देणार कॉल? द ग्रेट मराठा कॅप्टन कॉल असेल. द ग्रेट मराठा कॉल आहे आणि यस द ग्रेट मराठा हा या ठिकाणी कॉल येतोय. मी जिग्नेश दादांना आणि केतनदांना विनंती करतोय की आपण मुख्य मंचावर आसनस्थ व्हायचा. मॅच देखील सुरू आहे, जास्त वेळ घेत नाहीये. तर रवी काय निर्णय असेल? फिल्डिंग करू आम्ही पहिला. शतरक्षण करण्याचा निर्णय आहे. फ्रूट बास्केट या ठिकाणी दोन्ही टीम कॅप्टनला दिलं जाते चेतनदादांच्या शुभ हस्ते. बघा रजनी स्पर्धा आपण खेळतोय आणि सगळ्या गोष्टीवर बारकाईने लक्ष दिलेलं आहे या स्पर्धेमध्ये. फ्रूट बास्केट प्रत्येक टीम कॅप्टनला या ठिकाणी दिलं जात आहे. दोघांचेही या ठिकाणी हार्दिक स्वागत. जास्त चर्चा या ठिकाणी करत नाहीये. द ग्रेट मराठा वन द टॉस अँड चॉईस द फील्ड फर्स्ट निर्णय या ठिकाणी घेतला गेला आणि गोरसाहेब या टीमला बॅटिंग करायची. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं, कारण सामना सुरू आहे. चर्चेला नंतर आपण येऊया. थँक्यू सो मच भारतजी राऊत सर. इक्वेशन आणि सिच्युएशन 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 28 ची गरज. स्विच हिटचा फटका दर्जेदार आहे. भाकडा पॉइंटचं क्षेत्र खाली आणि खाली क्षेत्रामध्ये खेळण्याचं मिळेल बेनिफिट आणि पंचांचा सिग्नल दोन्ही हात झाले समांतर, म्हणजे जिथून आपण म्हणू शकाल की बिगी षटकार 6. या ठिकाणी चेक केलं जाईल चौकार आहे की षटकार. आता पाहणं महत्वाची गोष्ट राहीलच. टीसी प्लाईच्या माध्यमातून आता याची शहानिशा केली जाईल, परंतु फटका इथे लाजवाब होता. अतिशय सुंदर फटका अगदी स्विच हिटच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलात. आता ऍक्शन रिप्ले इथे दाखवला जाईल. सीधे उंगली से घी ना निकले तो उंगली करनी पडते तेडी आणि तेच यावेळेस दाखवलं गेलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने प्रेक्षक राजे आल्यात आणि त्यांना 1500 रुपयाचं कॅश प्राइज मोहनदादा पाटील यांच्या वतीने जे विशेष करून आपल्याला पाहायला मिळणार आहे. पंच चेक करतायत. सर्व काही गोष्टी ज्या चेक केल्या जातील टीसीपी लाईव्ह नेटवर्कवर. महेंद्रजी भगत प्रेक्षकाचं नाव आहे मेहुल भगत आणि आता 1500 रुपयांचं कॅश प्राइज. 4 धावा असतील ऑफिशियली अगदी इथून अनाउन्समेंट जी विशेष करून पाहायला मिळते आणि चांगला स्ट्रोक होता. पकडो पॉइंटचं क्षेत्र तुषार खाली होतं आणि ते खाली क्षेत्रामध्ये खेळण्याचं मिळालं बेनिफिट. आता येणाऱ्या 17 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 24 ची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. मॅच बनेल. पुढचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेरच्या बॉल झाल्या. फटका इथे हवेत आहे. कॅच घेतली तर मॅच बनू शकते. ओहो व्हॉट अ कॅच. परंतु इथे कॅच ड्रॉप प्रयत्न नितांत केले त्या ठिकाणी, परंतु तिथे जर पाहिले गेले तर जेल मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झालाय. आधीच जर का कॅच झाली असेल तर स्पर्धेतील जबरदस्त कॅच होता. कॅमेरामॅनने फोकस देखील केला. इथे आपण ज्यांनी कॅच घेतलाय कॅच त्यांना कॅश प्राइज आहे 1500 रुपये. मोहनदादा पाटील यांच्याकडून. कुठून आलेत प्रेक्षक? आपलं नाव सांगायचं आहे नालासोबा राचोलेगाव. आणि कसं वाटलं एकंदरीत 1500 रुपये मिळालेत? खूप छान वाटलं. काय करणार या 1500 रुपयांचं? तिकडे पोरांना पार्टी दे. याआधी कधी असं पारितोषिक मिळालंय का? नाही नाही. मग काय म्हणशील मोहनदादा विषयी? थँक्यू. नक्कीच जोरदार टाळ्या ऑडियन्स करता देखील. 1500 रुपयाचा मानकरी. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. हा सर्व काही सुटले आता महेंद्रचं असंच म्हणावं लागेल आणि फक्त हे मोहनदादाच्या स्पर्धेमध्येच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. प्रेक्षक राजा इतक्या दूरवरून येतोय तर सर्व काही गोष्टी नुसतं गाडी भाडं नाही तर मी तर म्हणेन या 2 दिवसांचा अगदी सर्व काही व्यवस्था सोडवले महेंद्रने. आणखी झेल घ्या, आणखी कॅश प्राइज कमवा, कारण की आणखी झेल प्रेक्षकांना घ्यायच्यात. हा चेंडू पहा काय कट झाला. अतिशय सुरेख आणि यष्ट्यांच्या मागे काय वर्क राहिला जबरदस्त पद्धतीने. यस्सी रक्षक हा तितका चपळ असावा संघामध्ये आणि तोच इथून पाहायला मिळाला. 31 अंकांवर धावगती. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 23 ची गरज आहे. या पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. बॉल तयार.
ऑप्टिकचा बाहेरचा बॉल चांगला ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक वेगाने बॉल पर्यंत पोहोचतील, सिंगल प्राप्त केलंय. दुसरी धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय, कॉलिंग चुकीचा होता आणि थ्रो देखील चुकीच्या एंडला झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये इथे जर पाहिले तर 2 धावा प्राप्त केलेल्या आहेत. या 2 धावेच्या या ठिकाणी 2020 बॉईजचे सर्व राजेजी पाटील उपेजी पाटील दोघांनाही विनंती करीन की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचे. राजेजी पाटील आणि रुपेजी पाटील 2020 बॉईजचे सर्व राजावली गावातून बिलॉंग करतायत. आपण आमच्या मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. 33 धावा फटकावरती लागल्या एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 14 बॉल आणि 21 धावा करायच्या आहेत. मॅच जबरदस्त झाले मैदानाच्या आतमध्ये. 14 मध्ये 21 करायचे. कोण जिंकेल पाहणं महत्वाचं राहील. पुढचा बॉल ऑप्टिकचा बाहेरचा बॉल, याही वेळेला चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत, वा काय एफर्ट दाखवलेत. ये तो मेरे बाय हात का खेल है असं दर्शवत असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. जबरदस्त झेल पकडला गेलाय, अविस्मरणीय मानवीय झेल. विकेटचं बटन, फलंदाज बा. आणि या झेलकरिता मोहनदादा पाटील यांच्याकडनं पुन्हा एकदा 500. आता पहिल्या इनिंग मध्ये देखील आपण त्याच पद्धतीचा झेल जो स्वप्नील कडनं पाहिला होता आणि विशेष करून आता राहुल सावंत. काय अफलातून पद्धतीचा झेल. ऍथलेटिसिझम हे फार महत्वाचं आहे आणि त्या पद्धतीचं हे वर्क जे विशेष करून पाहायला मिळालं. ग्रेट कॅच. क्रिकेटच्या पटलावर नेहमीच मी म्हणतो की हाय क्वालिटी तुम्हाला क्षेत्ररक्षणाच्या माध्यमानं दाखवावी लागते आणि आज या जुचंद्रच्या मैदानावर उडते उभे सुपरमॅन जे विशेष करून पाहायला मिळालं. काय एफर्ट्स आहेत अफलातून. प्रेक्षकांनो झेल आवडला असेल ना तर टाळ्या व्हायला हरकत नाही. अफलातून पद्धतीचा झेल आहे. वाह क्या बात. आणि तितका क्वालिटी टीसीपी वर्क देखील पाहायला मिळतं. आमचे कॅमेरामॅन जे आहेत ना, जे छुपे रुस्तम आहेत, नेहमीच मी म्हणतो की प्रत्येक अगदी सुख आणि दुःख जे कॅप्चर केले जातात पडदा मागचे हिरो. आणि टीसीपी लाईव्ह नेटवर्कवर जे कॅमेरामॅन आहेत त्या सर्व कॅमेरामॅनचं तितकंच कौतुक. 33 मॅच बनलंय. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 21 ची गरज आहे. मोठा प्रहार जरूर करायचा आहे फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक. मॅच बनलंय जरूर लो धावसंख्या आहे परंतु ही धावसंख्या तुम्हाला प्रॉपरली कन्वर्ट करायची आहे. म्हणून क्रिकेटच्या पटलावर सोपे असं काहीच नाही. प्रत्येक गोष्ट मिळवण्याकरिता तुम्हाला लढावं लागतं, संघर्ष करावा लागतो. क्योंकि ये दुनिया है मेरे यारो, जब तक जिंदा है तब तक निंदा है. क्रिकेटच्या पटलावर आपण नेहमीच म्हणतो ना, जोपर्यंत आपण वाईट परिस्थितीतून जात नाही ना तोपर्यंत चांगल्या परिस्थितीची किंमत आपल्याला कळत नसते. आणि तेच या मॅच मध्ये आहे. जरूर मॅच बनलंय. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 21 धावसंख्येची गरज आहे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. गेम इज ऑन, पिक्चर अवे बाकी आहे मेरे दोस्त. पहिल्या 2 ओव्हरमध्ये असं वाटलं की धावा होतील परंतु त्यानंतरच्या अगदी जर पाहिलं तर षटक क्रमांक 3 मध्ये 4 मध्ये जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना दिसली गेली. अर्थातच टाय पॅकर्स गोराई संघाच्या माध्यमातून. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे. रात्रकालीन क्रिकेटची स्पर्धा बघतायत. जुचंद्रचं अगदी ऐतिहासिक मैदान आहे. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रच्या अगदी या मैदानावरती सुरू असलेली श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026 या स्पर्धेचे मुख्य आयोजक मुख्य जनक मोहनदादा पाटील यांना देखील आपण बघतायत. 12 बॉल करायचे 21 धावा. 10.50च्या सरासरीने इथे मैदानाच्या आतमध्ये धावा बनवाव्या लागतील. 12 बॉल मध्ये 21 जर पाहिलं गेलं तर हे षटक फार निर्णायक राहील. या षटकामध्ये आता गोलंदाजाला आमंत्रित केलं जाते. षटक क्रमांक 5 मध्ये आपण बघतायत लक्ष तिवारी या गोलंदाजावरती आता विश्वास दाखवलेला आहे. लास्ट 15 बॉल जर पाहिले तर त्यामध्ये 2 मोठे फटके आलेत. त्यामध्ये जर पाहिलं तर 1 षटकार 1 चौकार. जास्तीत जास्त जर पाहिले गेले तर सिंगल आले, डबल आलेत, 2 विकेट आलेत आणि त्यामध्ये जर पाहिलं तर 4 बॉल डॉटच्या स्वरूपात देखील पाहायला पडतात. धनंजय आतापर्यंत जर पाहिले तर 6 बॉलमध्ये 8 डाव खेळतायत. संतोष नव्याने मैदानाच्या दाखल झालेत आणि षटक क्रमांक 5 ला झाली आहे सुरुवात. अक्रॉझल उचलण्याचा प्रयत्न सुरू झालाय. डीप स्कोअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहे आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल. आता पहा याच ज्या एक्स्ट्रास धाबा आहेत ना एन मोमेंटला कमी पडणार आहेत. म्हणून इथून जपून तुम्हाला चालावं लागणार आहे मैदानावर.
आता कुठेतरी मिस्टेक घटित झाली. ऑन साईडला स्कोर लेगच्या क्षेत्रामध्ये फेकी थोडीशी स्वेर झाली. स्वेर फेकीचा फायदा घेतला. या 2 धावा येत आहेत या दुहेरीच्या मदतीने 35-35 या अंकांवर मॅच अजूनही समाप्त नाही आहे. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 19 धावसंख्येची गरज आहे. चुक्या कुठे घटित झाल्या? जिथे कुठेतरी पार्टनरशिप बिल्ड झाली होती ती पार्टनरशिप ब्रेक झाली. चुकीच्या पद्धतीने स्ट्रोक सिलेक्शन जे विशेष करून पाहायला मिळाले आणि आडवे पट्टे हे थोडेसे आता धोक्यात ठरले गेले त्या मॅच मध्ये. 35 या अंकांवर धावफलक. खेचून मारण्याची मानसिकता. फ्लिक तर केलं या चेंडूला परंतु स्कोर लेग क्षेत्रामध्ये काय एफर्ट्स आहेत. वा जिथे जिथे आज झेल गेलेत ना तिथे एफर्ट्स आणि एफर्ट्स हे पाहायला मिळतात. अफलातून झेल पुन्हा एकदा झाला हा कन्वर्ट आणि झेल करिता हा टाळ्या झाल्याच पाहिजेत. अप्रतिम, बहारदार, अविश्वसनीय, दर्जा, क्रॅकिंग, अप्रतिम. काय झेल पकडला. वा जबरदस्त. या स्पर्धेमध्ये सर्व काही गोष्टी ऑल इज वेल आपल्या पाहायला पडतात. ऑन साइडला पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण जरूर बघतायत मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला. जणू काही मॅचला अगदी आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न परंतु झेल पहा. जबरदस्त कॅच आणि जसा कॅच घेतला तिथे जे प्रेक्षक वर्ग होते त्यांनी देखील वेगाने टाळ्या वाजवलेल्या आहेत. आणि खऱ्या अर्थाने अवधूत आहे ना आपल्या संघाकरिता दूध बनून आला असंच म्हणावं लागेल. आणि एफर्ट्स करिता पुन्हा एकदा मोहन दादा पाटील यांच्याकडनं 500 रुपये. झेल तुम्ही कन्वर्ट केले आहेत या झेलचे एफर्ट्स खऱ्या अर्थाने अगदी मोहन दादा पाटील यांनीच देखील पाहिलेत. आणि काय एफर्ट्स होते. बॉडी बॅलन्स थोडासा कुठेतरी सावरता आला नाही आणि तिथून कुठेतरी जो बॉडी बॅलन्स खाली गेला आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा झेल जो इथून कन्वर्ट केला गेला. इक्वेशन आणि सिच्युएशन. आता येणारे चेंडूंचा खेळ असेल तुमच्याकडे 10 आणि 19 धावसंख्येची गरज आहे. जो झेल घेतलाय ना तुषार त्याने मॅच मध्ये पुन्हा एकदा परत झालाय. ताई पॅकर्स गोरा या संघ. चांगल्या फिल्डिंगचा दर्जा मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत ताई पॅकर्स गोराई संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या पुढचा बॉल राईट ओव्हर दी विकेटने फटका इथे हवेत खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचतायत. कुठली चुकी होणार नाहीये. जल्लोष होईल आता फिल्डिंग करण्या टीमच्या माध्यमातून. विकेटचं बटन खेळाडू बाद. म्हणून क्रिकेटच्या पटलावर वेळ बदलायला वेळ लागत नाही हे कित्येक वेळा आपण पाहिलंय. आयुष्याचा खेळ आणि क्रिकेट मधील हा खेळ दोन्ही गोष्टीच्या विशेष करून पाहायला मिळालं या मॅच मध्ये. आणि आता वारे फिरलेत. वारे परिपूर्ण फिरलेत या मॅच मध्ये. तुषार हा पटका पहा. कुठेतरी समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता जरूर होती. स्लाइड झाला थोडासा चेंडू आणि लॉंग ऑफ मध्ये अतिशय सुरेख पद्धतीचा झेल. आता 9 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल आणि 19 धावसंख्येची गरज आहे. पण आपण सातत्याने म्हणतो ना क्रिकेटच्या पटलावर प्रयत्न करणं कधीही सोडू नका. होप्स इथून परिपूर्ण जिवंत ठेवल्या त्या मॅच मध्ये आणि मॅच पुन्हा एकदा ऑन झाले. जबरदस्त मॅच. जबरदस्त मॅच. मॅच अजून देखील संपलेली नाहीये. विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये जरूर सुरू आहे परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले नव्याने फलंदाज. आता मात्र इनेट नंबर 7 वरती आपण बघणार आहोत. अर्थातच जर पाहिले तर यशला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. क्रिकेटमध्ये जोपर्यंत वेळ तुमच्या परीने सुरू आहे ना त्या वेळेकरिता प्रयत्न करा. एकदा का वेळ हातातनं निघून गेली पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय तुमच्याकडे राहत नाही. वेळ देखील आपण सांगणार आहोत. या षटकानंतर 35 धावा या स्कोर कार्डवर लागलेल्या आहेत. 5 धक्के आणि इक्वेशन आणि सिच्युएशन. येणारा 9 चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल आणि 19 धावसंख्येची गरज आहे. गेम इज ऑन. मॅच अजूनही जिवंत आहे. तुषार मजा येईल मॅच पाहण्यासाठी. यश आलेत नवीन फलंदाज. डावखुऱ्या शैलीचे फलंदाज आहेत आणि त्यांनाच आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय. परंतु षटक क्रमांक 5 ला जशी सुरुवात झाली जबरदस्त मॅच कलाटणी मिळाले. यावेळेला जर पाहिले गेले तर लाईन थोडीशी खराब आहे. अगदी पाहिलं तर लाईन आणि लेथने इथे चांगल्या दर्जाची गोलंदाजी करणं भाग्यच आहे. लेग स्टिक सोडून जातो. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आलाय. या सिच्युएशन मध्ये प्रत्येक धाव फार महत्वाची असेल आणि कुठेतरी आता गोलंदाजी करणाऱ्या संघाने मात्र चॅलेंज केले. पंचांच्या या निर्णयाला DRS पुन्हा एकदा रेफर केलं गेलंय. पंच या ठिकाणी बिझी होतील पुन्हा एकदा. परंतु काय मॅच रंगले. सुरुवातीपासून जे पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहू शकलात की त्या पद्धतीने खेळ झाला नाही. तदनंतर कुठेतरी पिकअप पकडला सौरभ आणि जी पार्टनरशिप बिल्ड झाली ती महत्वाची होती कारण की एक एक धावेचं मूल्य आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा समजणार आहे. डिसिजन पेंडिंग आहे. सो पंचांनी जो निर्णय दिलाय तो योग्य आहे. इट्स अ व्हाईट बॉल आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू तो यावेळेस झालाय समाप्त. आता येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 9 आणि 18 ची गरज आहे. पहा धक्का थोडासा मारलाय धावसंख्येला. हा चेंडू आपण पाहता ऍक्शन रिप्ले थोडासा डाऊन द लेग स्टंपच्या बाहेर आणि जेव्हा जेव्हा लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जाईल ना तेव्हा पंच मात्र कुठेतरी बेनिफिट ऑफ डाऊट फलंदाजालाच देताना तुषार पाहायला मिळणार आहेत. वाईट आलाय. 36 या अंकांवर धावगती. अजितजी मात्रे असतील, विरलजी नायर असतील, मोंटीजी घोडेकर असतील, ललितजी भुईर असतील. जबरदस्त पंचाची भूमिका नेहमीच या स्पर्धेच्या माध्यमातून आणि या परिसरामध्ये आपल्याला पाहायला पडते. 9 बॉल करायचे आहेत 18 धावा. या पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अपील इथे लाऊड झाले. लाऊड अपील आणि तिथे पंचांचं बोट आकाशामध्ये गेले.
LBW लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतील. आणखीन एक धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज बाद. महत्वाची विकेट आहे पहा, बरोबर बुंद्यामध्ये हा चेंडू हाताळला. कुठेतरी ऑन साइडला अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न आणि मिडल स्टंप आणि लेग स्टंपवर आपण पाहू शकाल 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल. लक्षात असू द्या वेळ देखील सुरू आहे. वेळेला महत्व देणं हे तितकंच गरजेची गोष्ट आहे, कारण की आयुष्यात आपण नेहमीच म्हणतो ना, कधी कुठल्या खेळाडूला कधी कुठल्या संघाला कमी लेखून चालायचं नाही, कारण की दिवस 24 तासानंतर बदलतो, परंतु क्रिकेटच्या मैदानावर वेळ मात्र एका सेकंदात बदलते. आता येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे. 8-18ची गरज आहे. कुठेतरी गाठ बांधावी लागेल आता तुषार 18 धावसंख्येची, कारण की आता 8 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. विकेट जात आहेत. 6 गडी बाद 36 बनल्यात. 8 मध्ये आता 18 करायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल होत असताना आपल्या पाहायला मिळतो महेंद्रला आपण बघतायत. दोन्ही फ्रेश बॅटर आहेत, अजून एकही बॉल खेळलेले नाही आहेत. मॅचला मजा येईल. लास्ट 15 बॉल मध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत 4 विकेट गेले. एकच मोठा फटका आला. मोठ्या फटक्यापासून थोडं दूर ठेवले. खोलवर लेंथ आहे, चांगल्या पद्धतीची लेंथ. या सिच्युएशन मध्ये कुठेतरी गोलंदाजाकडनं कित्येक वेळा चुक्या होताना आपण पाहिल्यात, परंतु हेच कंट्रोल आहे. याला म्हणतो आपण धैर्य, पेशन्स, आणि तेच पेशन्स आतापर्यंत दाखवलेत. आणि काय कमबॅक आहे ताई पॅकर्स गोरैया संघाचं. थोडंसं फर्स्ट इनिंग मध्ये प्रेक्षकाचे थोडेसे नाराज होते, परंतु गोलंदाजीच्या माध्यमानं आता कुठेतरी इथून महत्व दिलं या मॅचला आणि मॅच परिपूर्ण जिवंत झाले. 7 मध्ये 17ची गरज आहे. जबरदस्त गोलंदाजी. शेवटचा बॉल खोला टाकल्या. बॉल जबरदस्त अपील आउट झालंय. बॅटने बॉलचा संपर्क नाहीये. बॉल अगदी इथे जर पाहिले तर पंचांनी सांगितले की बॅटला बॉल लागलाय. विकेटचं बटन आणि आणखीन एक धक्का आता बॅटिंग करणाऱ्या टीमला. खेळाडू वृत्ती दाखवली गेली. पंचांनी नाही सांगितलं, परंतु फलंदाज सांगितलं की यस माझ्या बॅटला बॉल लागलाय. आणि ग्रामीण क्रिकेट आहे, सातत्यानं इथे खेळाडू वृत्ती जोपासली जाते. विकेटचं बटन, आणखीन एक धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला. निश्चित स्वरूपाने या खेळाडू वृत्तीकरिता टाळ्या झाल्या पाहिजेत. क्रिकेटच्या पटलावर आपण नेहमीच म्हणतो खोटं बोलून जिंकण्यापेक्षा खरं बोलून पराभूत व्हा. खेळाडू वृत्ती ही फार महत्वाची आहे. पंचांचा बोर्ड आकाशाकडे गेला ना गेला ठाऊक होतं, मी बाद आहे, आणि स्वतः क्रीज सोडली आणि तिथून तंबूच्या आशेला गेलेत. 7 धक्के बसलेत. पहा वारे कशा पद्धतीने फिरल्यात. 6 चेंडू गडी 17ची गरज. आता वेळ देखील सांगितला जाईल की या 5 षटकांकरिता किती वेळ घेतलाय. वेळ बरोबर आहे. संजयजी मात्र यांच्या माध्यमाला ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचलाय. येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. काय मॅच रंगली, जिथे असं वाटलं की मोमेंटम मध्ये आहे MS झाई संघ, परंतु हे मोमेंटम आता ताई पॅकर्स गोरैया संघाकडे हळूवारपणे शिफ्ट झालाय. शेवटचं अंतिम षटक. नव्याने फलंदाज जो मैदानाच्या दिशेने इथून आपण पाहताय. गोलंदाजी मार्कवर इथून गोलंदाज सुसज्जित होईल. पॅट्रिक या गोलंदाजाला आपण पाहताय. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 17ची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. ऑप्शनच्या बाहेर शपलून खेळण्याची मानसिकता. फटका पुन्हा एकदा हवेमध्ये आहे आणि शॉर्ट स्वीपर कव्हर मध्ये पकडले जातील. आणखी एक धक्का, धक्के पे धक्का, दे धक्का, गन. वाटलं की एकंदरीत 54 धावेंचा अगदी पाठलाग परिपूर्ण वेगाने केला जाईल, परंतु त्यानंतर जर पाहिले गेले तर गोलंदाजीचा दर्जा जर पाहिले तर जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. ताई पॅकर्स गोराई या परिसरामध्ये जर पाहिले तर ज्या ज्या वेळेला मोठमोठ्या लाखाच्या स्पर्धा असतात त्या त्यावेळेला त्यांना नेहमीच आमंत्रित केली जाते आणि खरं तर त्यांच्याही माध्यमातून चांगला खेळ आपण नेहमीच बघतायत. बाळासाहेब चषक जबरदस्त जर पाहिले गेले तर खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन नियोजन. द ग्रेट मराठा अगदी जर पाहिले गेलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर त्यांच्याही नावाची चर्चा केलेली आहे. 5 बॉलमध्ये 17 धावा करायच्यात. ही चांगली संकल्पना आहे. द ग्रेट मराठा. जितक्या उंचीवर मात्र हा एअर बलून आहे ना, तितकीच उंची अगदी या स्पर्धेने देखील गाठले आणि काय जबरदस्त पद्धतीने आयोजन आणि नियोजन अशा पद्धतीने देखील तुम्ही करू शकता. या सर्व काही गोष्टी तुम्हाला या परिसरामध्ये आल्या येताना आणि विशेष करून त्या पाहायला मिळतात. 5 चेंडू 17ची गरज आहे. हलक्याच्या हाताने खेळण्याची मानसिकता. बाकूट पण जरूर आहे. तो क्षेत्ररक्षक फ्रेम मध्ये. आणखी एक धक्का. हे काय घडलं जात आहे, सिच्युएशन काय होते आणि सिच्युएशन काय झाले. MS झाई संघ परिपूर्ण अडचणीमध्ये सापडलाय. आता म्हणू शकाल की गाडी पटरीवरून हळूहळू खाली उतरले. नुसती खाली उतरली नाही, आता पंक्चर देखील झालंय. आणखी एक धक्का. गन.
आपण सातत्याने म्हणतो ना, जे मनाला हवंय ते प्रत्येक वेळेस मिळेल असं नाही. म्हणून पु ल देशपांडे यांचं ते सुंदर असं वाक्य आहे ना, सत्य आहे परंतु विचित्र आहे. आयुष्यात मनुष्याला ज्या ज्या गोष्टी मनासारख्या मिळाल्या असत्या तर आयुष्यात जगण्याला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसते. म्हणून तुम्हाला मेहनतीच्या जोरावर, तुमच्या कष्टाच्या जोरावर हे प्रत्युत्तर द्यायचं आहे. 4 चेंडू 17ची गरज आहे. जोरा ताडी खेचून मारण्याची मानसिकता. तुषार परिपूर्ण काय म्हणू शकाल या गोलंदाजीबाबत. अतिशय सुरेख पद्धतीची गोलंदाजी. 3 मध्ये 17ची गरज. यापूर्वी आपण बघितलं राहुलला, त्यानंतर जर पाहिले गेले तर पॅट्रिकने या डावामध्ये जर पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. राहुल देखील मातबर फलंदाज आहेत, तेवढेच चांगले गोलंदाज, परंतु पॅट्रिकला नेहमीच ॲज अ बॉलर एक विकेट टेकर गोलंदाज आपण नेहमीच पाहत असतो. आणि आता 3 बॉल आणि करायचे 17 धावा हे मॅचचं समीकरण राहिले. हा बॉल फार महत्वाचा आहे. इथून एखादा मोठा फटका, मॅच मध्ये कमबॅक. आतमध्ये येणारा बॉल होता, ड्राईव्ह केलंय. तत्पूर्वी जर पाहिले तर जास्त काय धावा मिळणार नाही आहेत. आज झाई संघाने जर पराभव इथे धक्का दिलाच आहे, कारण की ज्याप्रमाणे गोराई संघाने बॅटिंग नाही करू शकले चांगले, परंतु 54 धावा आमच्यासाठी अगदी जर पाहिलं तर भल्या मोठ्या आहेत आणि त्या धावांना अगदी रोखले गेलंय. जबरदस्त. परंतु या मॅच मध्ये एक पाहायला मिळालं, अगदी सातत्याने फ्रेम मध्ये येत असताना राहुल या क्षेत्ररक्षकाला आपण बघितलं 2 ते 3 झेल देखील घेतल्या आहेत आणि 2 षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. कमीत कमी धावा घेत असताना जबरदस्त षटक त्याने हाताळले. तुषार, आणि तोच फरक आहे. म्हणून कॅचेस विन द मॅचेस, फार महत्वाची भूमिका. आता कुठेतरी आपण म्हणू शकाल की हे फटके जे आहेत ना ते अगोदर येणं गरजेची गोष्ट होते. चुक्या कुठे कधीच झाल्या, तुम्ही बेसिक्सला विसरले. कुठेतरी ते बेसिक्स जर तुम्ही यूज केलं असतं, जर पहिल्या इनिंग मध्ये आपण ती तुलना केली जिथे सिंगल डबलला प्राधान्य दिलं गेलं आणि तेच प्राधान्य कुठेतरी आता कामास आलं. जी पार्टनरशिप बिल्ड झाली होती ना मध्यंतरी, तीच पार्टनरशिप आता कामाला आली. आणि मागे वळून जर पाहिलं ना तर इथून कुठेतरी निराश असेल. आणि जी 6 धाब्यांची पॅनल्टी आहे ना ती देखील विशेष करून तुषार मित्र ऍड करेन, कारण की या मॅच मध्ये त्या सर्व काही गोष्टी, एक एक धावेचं महत्व आणि एक एक धावेचं मूल्य हे तितकंच राहिलं. आता एका चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 10 धावसंख्येचा फरक राहिलाय आता या मॅचला जिंकण्यासाठी. 44 या अंकांवर धावफलक. MS झाई संघ, ताई पॅकर्स गोराई. काय गोलंदाजी राहिली, अप्रतिम आणि परिपूर्ण म्हणू शकाल. गोलंदाज तुमच्या संघाकरिता फार महत्वाचा आहे. एखादा फलंदाज धाबा बनवेल, परंतु त्याच बनवलेला धाबा गोलंदाज रोखेल आपल्या संघाकरिता. म्हणून गोलंदाज विन द टुर्नामेंट्स आणि अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी ताई पॅकर्स गोराई या संघाकडून आजच्या रजनीतील दुसरी मॅच जिंकले. बेस्ट ऑफ गोराई या संघाने मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. मॅचची समरी आपण पाहताय. पहिल्या इनिंग मध्ये 53 धावा झाल्या होत्या, जिथे सोहमच्या बॅटमधून आलेल्या